अजित पवारांना महायुतीमधून दूर लोटण्याचं कारस्थान सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। भाजपचे कारस्थानी लोक आधी अजित पवारांना आणि त्यानंतर एकनाथ शिंदेना बाहेर काढतील असं संजय राऊत म्हणाले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। संजय राऊतांचा दावा महायुतीच्या नेत्यांनी खोडून काढायचा प्रयत्न केलाय। अजित पवारांच्या बद्दलच्या बातम्या या कपोलकल्पित असल्याचा दावा आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा केलाय। तर आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय। अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत। त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात। उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याच्या मोठी चर्चा विदर्भात आहे। नागपूरमध्ये तर उद्धव ठाकरेला कोणती जागाही द्यायला तयार नाही। उद्धव ठाकरेंना खाली करण्याचं काम हे महाविकास आघाडी करता असं मला दिसत आहे। काही काळापूर्वी महाराष्ट्राच्या डोळ्यात जनतेच्या दुर्फेक करण्यासाठी केलेलं नाटक असेल, त्याच्या पलीकडे त्याला काही महत्व नाही। ते कधीही एकमेकाला सोडू शकत नाही। ते एकच आहेत, एकच आहेत आणि एकच आहेत असं आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतो। अजितदादाचे समर्थक कार्यकर्ते आहे, त्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती व्हावी म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या महाविकास आघाडीवर मनापासून प्रेम करणारे काही लोक सोडण्याचा प्रयत्न करतात। कपोल कल्पित बातमी आहे। आमच्या तिघांचा सामना, आमच्या तिघांचा म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे आणि म्हणून राजकीय षडयंत्र, खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जात आहे जाणून बुजून। काहींना वाटतं नाही अजितदादा आपल्या बरोबर नको, हे तुम्हाला वाटून चालत नाही। पक्षाच्या नेत्याला वाटलं पाहिजे, पक्षाच्या नेत्याने ठरवलं पाहिजे। आणि जेव्हा पक्षाच्या नेत्याने भूमिका ही ठरवली की आपण महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, मग त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नसतं। म्हणून अजितदादाला कुठेही टार्गेट केले जात नाही किंवा अजितदादा महायुतीतून बाहेर पडावे यासाठी काहीतरी व्यूह रचणार असली असं समजण्याचं काहीच कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।